नमस्कार मंडळी, कशा आहात? आज मी माझ्या माहेरच्या शेतामध्ये आलेले आहे. नुकतीच पेरणी झालेली आहे आणि सुंदर असं पीक उगवून आलेलं आहे. हे एवढं हिरवंगार, सगळीकडे हिरवं हिरवं, सगळीकडे एवढं सुंदर हिरवळ आहे आणि असं छोटे छोटे पीक उगवून आलेले आहे. म्हणजे हा घेवडा आहे आणि हा उडीद आहे. म्हणजे मला अजून ही पीक ओळखता येतात. म्हणजे आणि ही गवार आहे. असे वेगवेगळ्या सरी केलेल्या आहेत पिकां म्हणजे कडधान्याच्या, परत भाजीपाल्यांच्या. तर असं छान पीक उगवून आलेलं आहे. इकडे भुईमुग आहे, ही भुईमुगाच्या सरी आहेत. तिकडे उडीद आहे, त्यानंतर गवार आहे आणि तो घेवडा आहे. असं सुंदर पीक आलेलं आहे. या पिकाला नजर न लागो. तर मला हे सांगायचं होतं की याच मातीमध्ये मी लहानाची मोठी झाले आणि याच मातीमध्ये शेती कशी करायची ते शिकले. म्हणजे मला सगळी बऱ्यापैकी कामं येतात. शाळेत असताना भांगलणी, खुरपणी, परत हे सगळं भुईमुग काढणे, गवार तोडणे हे सगळं जमतं, म्हणजे जमत होतं. पण आता शेतीपासून थोडी लांब आलेली आहे जॉबमुळे. त्यामुळे याच शेतामध्ये कसं चालायचं मातीमध्ये तेच मला कळना झाले. माझे पाय रोवतात आणि म्हणजे किती फरक पडतो माणसाच्या लाईफमध्ये की याच मातीमध्ये मी लहानाची मोठी झाले आणि आता याच मातीमध्ये मला चालता येत नाहीये. ही वाईटच गोष्ट आहे खरं. तर अशा तऱ्हेने शेतीची पेरणी झालेली आहे आणि सुंदर असं पीक उगवून आलेलं आहे. जे की मला ही पेरणी, हे असे लाईनीने उगवलेले पीक एका तासामध्ये, तर हे खूप सुंदर एका लेवलमध्ये उगवलेलं असते. याला काय असं ड्रॉइंग वगैरे केलेलं नसते ना, तरी पण असं सुंदर पीक आलेलं असते एका लाईनमध्ये. म्हणजे किती सुंदर निसर्गाचे चित्र आहे इथं की एक लाईनीमध्ये सगळे पिकं दिसतात. आणि अशा पिकामध्ये, अशा शेतामध्ये मी आज फिरत आहे. त्याच्यासाठी खास इकडे आलेले आहे मी गावी. तर कशी वाटली मंडळी आमची शेती? भुईमुग. पाऊस थोडा कमी आहे, ढगाळ वातावरण आहे सध्या. थोडीशी रिमझिम मध्ये आधी होत आहे, पण आता पाऊस पडायला पाहिजे या पिकांना, तर थोडीशी पिकं तरारून येतील. आणि त्याला काय शेंगा लागणार असतील गवारीच्या, भुईमुगाच्या, उडदाच्या, त्या व्यवस्थित लागतील. तर शेतीची बऱ्यापैकी मला माहिती आहे, कामं केलेली आहे शेतामधली मी. तर अशी सुंदर शेती बघून कुणाचंही मन रमून जाईल इथेच. तुमच्याकडे कसा पाऊस आहे? पेरणी झाली का तुमची? कमेंट्स करून सांगा मला. आणि कोणत्या भागामध्ये पाऊस पडला आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस कमी आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस पडला नाही, तुम्ही कुठून बोलत आहात, तुमची शेती कुठल्या एरियात आहे, कुठल्या तालुक्यात, जिल्ह्यात आहे, ते सांगा कमेंट्स करून. थँक्यू.